नमस्कार शेतकरी बंधूंनो, खतांचा वापर करताना योग्य खतांची निवड, योग्य मात्रा, योग्य पद्धत आणि योग्य वेळ या 4 प्रकारांनी काळजी घेतल्यास आपण रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवू शकतो. त्यासाठी खतं देण्याच्या काही पद्धतींचा अवलंब करावा. आता या खत देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याविषयी आज आपण जाणून घेऊया. यातली पहिली पद्धत म्हणजे खतं योग्य खोलीवर देणं. मंडळी, पाण्यात विरघळणारी खतं पृष्ठभागावर न पसरवता ती जमिनीत मोगड्याच्या साहाय्याने 10 ते 15 सेंटीमीटर खोलीवर आंतरपिकांना देतात किंवा भाजीपाला पिकांना अर्धा फूट बाजूने कुदळीच्या साहाय्याने चरी घेऊन खतं माती आड करतात. खतामधील अन्नघटक क्रियाशील मुळांच्या सानिध्यात आल्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते, नत्राचा ऱ्हास कमी होतो, स्फुरदाचं स्थिरीकरण होतं. ही पद्धत पेरणीपूर्वी तसंच पेरणीनंतर खत देण्यासाठी वापरता येते. अविद्राव्य रासायनिक खतं आणि जमीन सुधारक यांच्यासाठी ही पद्धत मात्र वापरू नये. यानंतरची पद्धत म्हणजे आळे पद्धत. ही पद्धत बांगडी पद्धतीसारखी आहे, फक्त आळं कमी खोलीचं असतं. ही पद्धत विशेष करून फळझाडं, फळभाज्या तसंच फुलांच्या शेतीसाठी वापरतात. फळझाडांची दुपारी 12 वाजता जी सावली पडते त्याच्या आतल्या बाजूने 9 इंच चर काढून त्यामध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतं देऊन चर मातीने झाकून टाकावेत. यानंतरची पद्धत म्हणजे ब्रिकेटच्या स्वरूपातला खतांचा वापर. भात पिकासाठी युरिया, DAP ब्रिकेटचा वापर हा फायदेशीर दिसून आलेला आहे. साधारणतः 2.7 ग्रॅमची ब्रिकेट तयार करतात. युरियाचं प्रमाण 60% अधिक DAPचं प्रमाण 40% असं एकत्र करून यंत्रामध्ये टाकतात. यातून ब्रिकेट तयार होते. भात पिकासाठी हेक्टरी 170 किलो प्रति हेक्टरी दिल्यास 59 किलो नत्र आणि 31 किलो स्फुरद प्रति हेक्टरी ब्रिकेटद्वारे दिलं जातं. त्यामुळे रासायनिक खतात 40% बचत होते. भात लावणीच्या वेळी दर 4 ओळींच्या मधोमध हाताने एक ब्रिकेट गोळी 8 ते 10 सेंटीमीटर खोलवर खोचावी. ब्रिकेटचा वापर ऊस खोडवा व्यवस्थापन तसंच भाजीपाला पिकांनाही केल्यास फायदेशीर ठरतो. खतांची कार्यक्षमता यामुळे वाढायला मदत होते. ब्रिकेटचा वापर इतर बागायती पिकांमध्ये सुद्धा फायदेशीर दिसून आला आहे. पिकामध्ये ब्रिकेट वापरायचं असल्यास पारंपरिक लागण पद्धतीत थोडा बदल करून पिकांची लागण ब्रिकेटजवळ कशी येईल त्याप्रमाणे ओळीतील आणि रोपातील अंतर बदलावं. यानंतर ठिबकद्वारे खतं देणं. मंडळी, विद्राव्य खतामध्ये नत्रासाठी युरिया फॉस्फेट, स्फुरदासाठी फॉस्फरिक ॲसिड तसंच पालाशसाठी पांढरे पोटॅश आणि इतर विद्राव्य खतं ही ठिबक सिंचनाद्वारे दिल्यास पीक वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करता येतं. जमिनीचे रासायनिक गुणधर्मही चांगले राहतात. तेव्हा मंडळी, पिकांना खतं देण्याच्या या ज्या पद्धती आहेत त्यांचा वापर करून जर आपण खतं दिली त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.